नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता आहे ना, सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे. 3.5 दिवसाचा सप्ताह असतो. तर बघा इथं आहे ना, सर्वांनी ज्या घरासमोर आहे त्या गुड्या उभारलेल्या असतात आणि आता मिरवणूक चालू झालेली आहे. तर आता जे शनी मंदिर आहे तिथून मिरवणूक चालू होते. तर पूर्ण जे गाव आहे, गावात गल्ली गल्लीतून जे आहे ती मिरवणूक काढली जाते आणि जेव्हा मशाल येते ना त्या दिवशी आणि जी शेवटच्या दिवशी आहे तर जी मिरवणूक आहे ती काढली जाते. पहिल्या दिवशी मशाल मिरवणूक असते आणि शेवटच्या दिवशी जी सप्ताहाचा शेवट असतो त्याची जी मिरवणूक आहे ती असते. शेवटच्या दिवशी मात्र ना खूपच गर्दी असते, कारण सर्वच जे नातेवाईक मंडळी आहे प्रत्येकाच्या घरी पाहुणे वगैरे आलेले असतात आणि प्रत्येकजण जो आनंद आहे तो याचा घेतच असतात. तर या गर्दीमध्ये तुम्हाला दिसत असेल लहान मुलं, स्त्रिया सर्व जे आहे ते बघा किती आनंद घेत आहे. आणि खरंच म्हणजे आहे ना, सण आमच्यासाठी खूपच भारी असतो. आम्ही खूप आतुरतेने याची वाट बघत असतो की हा जो म्हणजे सप्ताह आहे तो आमच्या गावचा कधी येईल. यासाठी आम्ही ना म्हणजे कुठं जर बाहेर जायचं असेल किंवा लग्नकार्य असेल ते सुद्धा रद्द करतो या 3.5 दिवसाच्या सप्ताहासाठी. तर भरपूर असं गर्दी तुम्हाला दिसत असेल. आता मिरवणूक आहे ना म्हणजे गावाच्या मध्यभागी आलेली होती आणि आता आज आहे ना इंदुरकर महाराजांचं कीर्तन होतं. तर तुम्हाला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा की कीर्तन कसं होतं आणि इंदुरकर महाराजांची एंट्री कशी होते काय ते सर्व तुम्हाला दाखवेल. आणि एक यात्रेसारखंच भरतं बरं का. तर वरतून तुम्हाला दाखवते की ती पूर्ण अशी गर्दी आहे, DJ वगैरे. तर ऊन खूप होतं यावर्षीचं, म्हणजे उन्हाळा खूपच डेंजर होत होतं, त्याच्यामुळे लवकर कार्यक्रम जो आहे तो आटपून घ्यायचा होता. तर इंदुरकर महाराज लवकरच आले होते आणि कार्यक्रम पण त्यांना दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं, त्याच्यामुळे कार्यक्रम लवकर आटपणार होता. त्याच्यामुळे मिरवणूक आहे ना थोडीशी म्हणजे लवकर जी आहे ते आटपली होती. तर चला आता बघा, कोणी ट्रॅक्टरमध्ये येतं, कोणी जशी सोय असेल तसे सर्वजण येत असतात. आता म्हणजे मिरवणूक शेवटच्या टप्प्यात आली होती आणि सर्वजण आता मंदिराकडे चालले होते. शनी जयंती होती. तर आता व्हिडिओला म्हणजे ना खूपच लेट येतो आहे बरं का. 8 दिवस झाले. 8 दिवसानंतर व्हिडिओ मी जो आहे तो अपलोड करत आहे. तर पूर्ण जे आहे ते आजूबाजूला जे तुम्हाला दिसत असेल तर एकदम भक्तिमय वातावरण आहे. तर मिरवणूक चालूच होती. तर बघा इंदुरकर महाराजांची गाडी पण आली होती आणि मी गाडीचा जो आहे तो व्हिडिओ घेतला. त्यांनी काही इकडे बघितलं नाही. नंतर म्हटलं मिरवणूक झालेली आहे आणि इंदुरकर महाराजांचं कीर्तन आहे. थोडंसं कीर्तन जे आहे तुमच्याशी शेअर करते. आता आम्ही निघालेलो आहोत मंदिराकडे. तर आपली आरू पण रेडी झालेली आहे. तर चला आता मंदिरात जाऊया आपण आणि कशा पद्धतीने कीर्तन होतं काय जेवढं शेअर करणं झालं तेवढे करते. तर चला आता आपण आहे ना मंदिरात निघणार आहोत. तर चला बाय. तर बघा आता आहे ना तुम्हाला मी आजूबाजूला ज्या दुकानं आहेत त्या कशा असतात म्हणजे आहे त्या दाखवत. तर बघा पूर्ण मुलांसाठी खेळणी वगैरे आली होती आणि यात्रा बघा छान अशी भरलेली होती. तर आता यात्रेत ज्याला जे घ्यायचं होतं, कारण नंतर खूप ऊन होतं, काही ज्यांना घ्यायचं होतं ते येत होते. आणि बघा आमच्या इथं या मागे सुनबाई आहेत, तर त्यांना व्हिडिओमध्ये यायचं होतं तर त्यांना मन व्हिडिओमध्ये घेतलं. आणि बघा सर्वच ब्लाऊज वगैरे काय असेल नसेल ते सर्व इथं विक्रीसाठी येतं असतं. आणि आता सर्वजण इथं खरेदी करतील. तिकडे कीर्तन पण चालू झालं होतं, तर आम्हाला कीर्तन ऐकायला पण जायचं होतं. तर आधी थोडीशी बघू म्हटलं यात्रेत काय काय आहे. तर मी काही जास्त काही घेतलं नाही बरं का. तर चला आता आपण मंदिरात जाऊया. तर बघा या दिवशी ना होम जो आहे तो केला जातो आणि इथं तुम्ही बघत असाल तर
होमामध्ये जे कोणाला जर नारळ फोडायचा नसेल तर ते ह्या होमामध्ये नारळ टाकत असतात. तर कंटिन्यू इथं जो होम आहे तो चालू असतो. आणि इथं काही मंदिरामध्ये स्त्रियांना अलाउड असतं, तर आमच्या मंदिरामध्ये स्त्रियांना काही अलाउड नसतं. तर मी एका मुलाकडं जो मोबाईल आहे तो दिला आणि जवळून जो आहे तो व्हिडिओ घेण्यासाठी सांगितलं. तर बघा इथं पूजा वगैरे सर्वजण येत होते, काही कोणी दर्शन घेत होतं, कोणी कीर्तन ऐकत होतं. तर हे जे आहे हे म्हणजे संध्याकाळपर्यंत चालूच असते, कारण संध्याकाळपर्यंत आमुष्य असते. तर बघा आजूबाजूचं वातावरण आता इथं आहे ना, जे फरची आहे ना ती खूप तापलेली होती बरं का, कारण पायाला चटके बसत होते. तर पायाला चटके बसू नये म्हणून ना इथं मोटर चालू करून जे पाणी आहे ते टाकलं जातं. आणि आता आहे ना अजून गर्दी, आत्ता तुम्हाला आल्याबरोबर थोडी गर्दी दिसेल, पण नंतर खूप गर्दी होते. तर थोडंसं जे डायलॉग आहे इंग्रकर महाराजांचे दाखवते. तर ह्यावेळेस काय एवढं म्हणजे त्यांनी जास्त वेळ कीर्तन केलं नाही आणि डायलॉग पण काय एवढं जास्त म्हणजे जास्त खळखळ लोक काय हसलं नाही, काय कोणाच ठाऊक. तर चला आता गरम खूप होत होतं, कारण म्हणजे ऊन जास्त होतं आणि या जे मंडप आहे ना त्याच्यामध्ये खरंच गरम होतं. तर महाप्रसादात काय होतं आणि महाराज काय सांगत ते तुम्हाला मी ऐकवण्याचा प्रयत्न करते आणि आजूबाजूची गर्दी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते. एकादशी 24 पवित्र, द्वादशी 24 पवित्र, त्रयोदशी 1 तर त्रयोदशी. आता उपास माझ्या तुमच्या घरातल्या गोष्टी सांगू नका कारण ऐकायचं 10 मिनिटं शेजारची बाई आली, तुम्हाला म्हटलं नाही महाराज काही विधवा झाले, काही विधवा मृत्यू समयाला दशरथ कैकेयीच्या महालात होता. तर तिनं परत गाडीवर बसावं म्हणून स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा पाहिजे. तर आता काल्याचं कीर्तन होतं, तर इथं दहीहंडी जी आहे ती फोडली आणि मग नंतर महाप्रसादाचा जो कार्यक्रम आहे तो झाला. तर 12 वाजता म्हणजे जे आहे ते कीर्तन आटपलं होतं आणि आता सर्वजण जे आहे ते महाप्रसादासाठी बसतील. तर बघा इथं दहीहंडीचं जे आहे ती म्हणजे कारण काल्याचं कीर्तन असलं तेव्हा दहीहंडी फोडली जाते. आणि इथं बघू शकता तुम्ही उसळ आणि म्हणजे हरभऱ्याची उसळ आणि बुंदी जी आहे ते महाप्रसाद इथं बनवलं होतं. म्हणजे इतकी एवढंच त्या 3 ज्या आहे त्या पंक्ती बसल्या होत्या. खूप असे म्हणजे प्रमाणाच्या बाहेर गर्दी होती आणि गर्दी असून तरी आमच्या जे गावातील तरुण वर्ग आहे ना तो काय माघार घेत नाही बरं का. सर्वच जण जे आहे ते घरचा कार्यक्रम असल्यासारखं जे आहे श्रमदान करत असतात. आणि बघा आता सर्वजण म्हणजे प्रसाद वगैरे घेऊन आता इथं थोडीशी जे काही आहे घेण्यासाठी थांबलेले आहेत आणि काही जण आता उन्हाचं घरी निघालेले आहेत. तर संध्याकाळची वेळ झालेली आहे. 3 दिवस जिथं देव अवतरला होता तिथं आज आहे ना बघा काहीच तुम्हाला दिसणार नाही. सुनाट रस्ते झाले होते आणि आज जरासं गाव जे आहे ते खाली खाली वाटत होतं. खरंच म्हणजे मन लागत नव्हतं. तर असं होतं आमच्या गावाकडील 3 दिवसाचा सप्ताह. पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. संध्याकाळी आरती होत असते, तर जे राहिलेले आसपासचे गावातील लोक आहेत ते आरतीला येत असतात. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जय श्री शनी देवा परमाकरण श्री देवा आरती आई तो मनोभावे करुणी सेवा. जय जय श्री शनी